तर एक महत्त्वाची बातमी, नारायण राणे बारणे ताज लँड हॉटेलवर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शिंदेंची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी म्हणून आपण बघतोय भाजपचे खासदार नारायण राणे या बैठकीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची ही बैठक होईल। या बैठकीसाठी नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत आणि ते या बैठकीला पोहोचलेले आहेत। नारायण राणे आणि बारणे या बैठकीला पोहोचलेले आहेत। यावेळेची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ताजन लँड्सवर एक बैठक होतीये। शिंदेंचे सर्व नवनिर्वाचित आमदार या बैठकीसाठी म्हणून ताजन लँड्सवर आलेले आहेत आणि आता तिथं नारायण राणे देखील पोहोचलेले आहेत। नारायण राणेंना इथं पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे, कारण नारायण राणे मित्रपक्ष भाजपचे खासदार आहेत, परंतु नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढले आणि जिंकूनही आलेले आहेत। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेत। सागर, नारायण राणेंचं या बैठकीला येण्यामागचं नेमकं कारण काय? नारायण राणे जे आहे ते ताज लँड या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। शिवसेनेच्या आमदारांची बैठक आहे। आमदार या ठिकाणी दाखल होत आहेत, अनेक आमदार, मात्र यामागचं कारण जे आहे ते अजून समजू शकलेलं नाही, कारण की शिवसेनेकडे आता अपक्ष जर पकडलं तर 61 आमदारांचा आकडा पूर्ण होतोय। त्यामुळं यामध्ये निलेश राणे जे आहेत तेही शिवसेनेकडून आमदार झालेले आहेत। मंत्रिपदासाठी किंवा गटनेता किंवा जो प्रतोद नेमायचा आहे त्यासाठीची बैठक जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि अनेक आजी माजी आमदार जे आहेत ती ताज लँड मध्ये दाखल झालेले आहेत। त्यांना आता एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। मात्र या ठिकाणी नारायण राणे जे आहेत ते दाखल झाले आहेत, खासदार जे आहेत ते दाखल झालेले आहेत। काय मार्गदर्शन करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सागर।